नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ए-एन-एम ज्यांचं झालेलं आहे त्यांना नवी मुंबईमध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तसंच आता अजूनही काही महानगरपालिकांच्या जाहिराती येणार आहेत. तिथे सुद्धा ए-एन-एमसाठी म्हणजे मिडवाईफरी हा जो पद आहे त्यासाठी काय म्हणायचं त्याला जागा आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ए-एन-एमसाठी जागा असतात. तर त्या सर्वांचा सिलेबस एकच आहे. मग आता या व्हिडिओमध्ये ना आपण ए-एन-एम या पदासाठी जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि डिटेल्समध्ये आपण त्याची माहिती पाहणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच तुम्हाला जर ए-एन-एम या पदात म्हणजे याची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ए-एन-एम रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. चला तर मग आता आपण सिलेबसची माहिती पाहूयात. तर सिलेबसमध्ये पहा अ, याच्यामध्ये पहा आपल्याला दिलेलं आहे की एकच सेकंद द्या फक्त मला. ए-एन-एम सिलेबस. आता त्याच्यामध्ये पहिलं आहे मानवी शरीर. आता मानवी शरीरामध्ये काय-काय विचारलं जातं माहीत आहे का? तर त्याच्यामध्ये श्वसन संस्था विचारतात, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, अस्थी संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे. त्याच्यानंतर तो आपले जे स्नायू असतात त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. नलिका विलयित संस्था म्हणून आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्या मानवामध्ये 9 प्रकारच्या अवयव संस्था आहेत पहा. त्या 9च्या 9 अवयव संस्थांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर मानवी शरीर हा घटक झाला. आता दुसरा जो आहे ना, तो आहे रोग व रोगांचे प्रकार. आता रोग आणि रोगांचे प्रकार आता हा मोठा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. त्या सर्वांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. जेवढे काही आजार आहेत त्या सर्व पाहूयात आपण माहितीच पाहूया त्याची. तर या ठिकाणी पहा आता त्याच्यामध्ये जंतू संसर्गजन्य जे रोग आहेत, ज्याला आपण संसर्गजन्य आजार असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये त्याचे उपप्रकार आहेत विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग, आदिजीवामुळे होणारे रोग, कवकांमुळे होणारे रोग. त्याच्यानंतरचं आहे साथीचे आजार. त्याच्यानंतरचं आहे असंसर्गजन्य रोग. आता हे संसर्गजन्य रोग तर आपण या जंतू संसर्गमध्येच हे जे आहेत, हे सगळे संसर्गजन्य रोग आहेत आणि हे जे आहेत हे असंसर्गजन्य रोग वेगळे असतात तेही या सिलेबसमध्ये आपल्याला. त्याच्यानंतर लसीकरण याच्यावर प्रश्न विचारले जातात. लसीकरणाची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं पहा आता अ, कुटुंब नियोजन याच्यावर सुद्धा प्रश्न येणार आहेत. पोषण आहारावर सुद्धा प्रश्न येणार आहेत. जीवनसत्वांवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर मानसिक आरोग्य या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. हे मी तांत्रिक घटकाची माहिती देत आहे बरं का तुम्हाला. त्याच्यानंतरचे पाहूयात अजून सिलेबसमध्ये काय-काय येतं आपल्याला. त्यानंतर पहा स्वच्छता व व्यवस्थापन या घटकावर सुद्धा प्रश्न येतील. समुदाय आरोग्य शुश्रूषा किंवा समुदाय आरोग्य याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. आता हे स्वच्छता आणि व्यवस्थापनमध्ये ना दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या डस्टबिन असतात पहा. मग पिवळी डस्टबिन कशाशी संबंधित आहे किंवा आपण ज्याला दवाखान्याचा जो कचरा असतो यूज केलेल्या सिरिंज असेल वगैरे त्याचं डिस्पोजल कसं केलं जातं त्या संदर्भात हे सर्व प्रश्न असतील. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे पहा आता प्रथमोपचार. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, की प्रथमोपचार पेटीमध्ये काय-काय असतं वगैरे. प्रथमोपचार म्हणजे काय? कसा केला जातो? बाल आरोग्य शुश्रूषा याच्यावर सुद्धा प्रश्न येतील. प्रसाविका व प्रसूती संबंधित नियोजन याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. अजूनही आपला व्हिडिओ संपला नाही. अजूनही आपल्याला बरीच माहिती पाहायची. ठीक आहे. थोडंसं वेट करा. मी लगेच तुम्हाला माहिती देणार आहे. तर या ठिकाणी पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला हे जे पद आहे कोणतं ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजेच ए-एन-एम यासाठी डॉक्टरचं हे जे पद आहे याच्यासाठी आपल्याला जे मी आत्ता जो सिलेबस सांगितला ना तो कशाचा होता तर संबंधित विषय 60 प्रश्न म्हणजे जो तांत्रिक घटक मी तुम्हाला सांगितला त्याच्यावर 60 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्या व्यतिरिक्त मराठी व्याकरणावर 10 प्रश्न येतील, इंग्रजीवर 10 प्रश्न येतील, सामान्य ज्ञानावर 10 प्रश्न येतील आणि बुद्धिमत्ता चाचणीवर 10 प्रश्न विचारले जातील. तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे
10-10 प्रश्नांसाठी आहे आणि संबंधित विषय जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याच्यावर 60 प्रश्न येतील आणि आपला हा जो ए-एन-एम रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे की नाही, यामध्ये तुम्हाला ए-एन-एम तांत्रिक माहिती ती सर्व तुम्हाला दिलेली आहे. त्याशिवाय इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण याचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स दिलेले आहेत आणि सामान्य ज्ञानच्या पी-डी-एफ तुम्हाला या ई-बुकमध्येच म्हणजे ए-एन-एम रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये दिलेले आहेत आणि एवढी सर्व माहिती फक्त किती रुपयामध्ये? तर ₹500 तुम्हाला मिळत आहे. म्हणजे अतिशय कमी फीमध्ये हा कोर्स मी उपलब्ध करून दिलेला आहे. अशा पद्धतीनं ए-एन-एम किंवा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ याचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती आणि याच्यामध्ये पहा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा आहे. पेपर तुमचा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुण असणार आहेत आणि वेळ आहे 2 तास. समजलंय सर्वांना? तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.